भोलेश्वर महादेवांच्या मंदिरात आतमध्ये एंटर केलं. पोलीस काका म्हटले मोबाईल ठेवा. त्यामुळे एवढा क्लिअर महादेवांचा फोटो नाही काढता आला, व्हिडिओ नाही काढता आला. मग दर्शन वगैरे घेतलं. छान मूर्ती होती महादेवांची. मस्त दर्शन वगैरे घेतलं. मग बाहेरच्या साईडला आलो. इकडं फोटोशूट करत होते सर्वजण. चला म्हटलं आपण पण करून घेऊया. इकडं सर्व मुलींनी फोटोशूट केलं. मग लेडीज का मागे राहतील. मग सर्व लेडीजनी पण इथं मस्त छान फोटो वगैरे काढून घेतले. एकच नंबर वातावरण होतं इकडचं. इकडं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती होती. मग त्यांचं पण मस्त दर्शन घेऊन घेतलं. हे मंदिरमध्ये बघा किती बारीक कोरीव काम केलेलं आहे. मग या दोघी कशाला मागे राहतील. यांनी पण इथं मस्त फोटो काढून घेतले. मंदिरातले लोक घाई करत होते, म्हणत होते मंदिर बंद करायचं, 15 मिनिटांनी ओपन होणार. म्हणून चला गेट दरवाजाच्या बाहेर न्या, नाही तर अटकले तर मध्येच अटकून जाणार. मग पटापट हे चैतलला म्हटलं फोटो काढता. हा एक भाव खात होता बघा कसं चेहरा करतो आहे. मग आम्ही फायनली निघालो मंदिराच्या बाहेर. इकडे भरपूर लेडीज पण होत्यात. हे बघा आमच्या मॅडमांनी कॅमेरा बघितला की मस्त हाय करता. मग सर्वांचं इकडं छोटंसं एकदम द्वार आहे बाहेर निघायचं. मंदिर एकच नंबर आहे, पण वातावरण पण खूप भारी आहे. आम्ही फर्स्ट टाईमच आलो इथं, पण एकच नंबर वाटलं. मग बाहेर आल्यावर सर्वांनी इथं मस्त परत फोटो वगैरे काढून घेतले. बघा मी मस्त साडी वगैरे घालून रेडी वगैरे झाली होती. मस्त शायनिंग मारून तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. मस्त इकडे बघा खूप काही एवढी गर्दी नाही होती, कारण श्रावण सोमवारची खूप गर्दी असते. म्हणून मुद्दामूनच आम्ही संडेच्या दिवशी आलो, सर्वांना सुट्टी असते म्हणून. इकडं मस्त फोटो वगैरे काढून घेतले, सेल्फी काढून घेतले. इकडं ग्रुप फोटो काढले. मंदिराच्या बाहेर असं वरती हात जोडून फोटो काढले. तर बोलले बाहेरचे माणसं म्हणत होते की तुम्ही इथं बाहेरूनच दर्शन घेत आहे का, पण आम्ही दर्शन घेतल्यावरून बाहेर फोटो वगैरे काढले. इकडं सर्वांनी मस्त भस्मा लावून घेतला. काय म्हणता याला, इथं मस्त लावून घेतलं सर्वांनी महाकालचं ओमचे कपाळावर. मी पण लावलं. मस्त थंड वाटत होतं. इकडं माझी प्रिशा बघा, ती पण लावलं होतं. खूप क्यूट दिसत होती. तिला म्हटलं माझ्यासोबत सेल्फी काढतं. नुसती भारी भरत होती. चैतलकडे रोहितकडे पण जात नाही होती. नुसतं तिला म्हटलं माझ्यासोबत सेल्फी काढतच नाही होती. तिला एकटीच काढायची होती. त्यानंतर मग विठोबा झाला. म्हटलं चला आता पोटोबा करून घेऊ. मग सर्वांनी मस्त प्रत्येकाचे डबे खोलले. मस्त मी पास्ता, छोल्याची भाजी, चपाती आणली होती. प्रिशासाठी खिचडी. प्रिशाने पास्ताच खाल्ला. मस्त सर्वांचे वेगवेगळे पदार्थ खाऊन एकच नंबर वाटला. जेवण करून मस्त ताव मारून आज श्रावणचा उपवास दुपारीच सोडला. मग इकडं थंड खाऊ वाटलं तर गुल्फी वगैरे खाल्ली सर्वांनी. इकडं बाकीच्यांनी पण गुल्फ्या वगैरे खाल्ल्या. विधीचं आमटीकडेच लक्ष होतं. इकडं मग परत बसले बघा. मग आल्यानंतरचा फोटो आणि आताचा व्हिडिओ बघा. सगळ्यांची मस्त एनर्जी डाऊन झालेली आहे बघा. ज्या मुली आता मस्त ओरडत होत्या येताना, त्या पण आता एकदम शांत झाल्या होत्या. इकडं मस्त एन्जॉय केला सर्वांनी मंदिरामध्ये. भेटूया नेक्स्ट